हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण जायत आहे माझ्या गावी म्हणजे कोकण रत्नागिरी. तर आता सकाळचे वाजलेत 6. सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो बस स्टँडवर. तर चला गाईज, आता आपण एस टीमध्ये बसलेलो आहे. एस टी म्हणजे लालपरी. तर मी तिथे व्हिडिओ नाही बनवला कारण की तिथे खूप रश होती. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो चिपळूण डेपो, कारण की आम्हाला आमच्या गावी जायला तिथून अजून एक बस आहे. तर तुम्ही आता हे पण बघू शकता की आमच्या गावी हनुमान जयंतीचा उत्सव आहे. तर आता तुम्ही रोड एन्जॉय करा. तर चला गाईज, आता कशेरा टनल आलेला आहे. तर आपण आता या टनलमधून जाणार आहे. इथून माझं गाव चिपळूण हे फक्त 6.5 तास लांब आहे. तर तुम्ही आता टनल एन्जॉय करा. तर गाईज, आता आपण चिपळूण डेपोला पोचलेलो आहे. तिथून आपण बस पकडलेली आहे. आता आपण चाललो आहे माझ्या गावी म्हणजे पाथे. तर आता तुम्ही रोड एन्जॉय करा. तर गाईज चला, मी डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. तर आमच्या गावाची स्टार्टिंग होते आणि इथे एक छत्रपती महाराजांचा पुतळा आहे. खतरनाक आहे. आता इथून आपण सरळ गेलं की आपलं गाव येतं. इथे थोडं दादासोबत आलो आहे. आता तुम्हाला वर जाताना दाखवतो. सॉरी, काल रात्री मी लगेच गेलो झोपायला, त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो वर जाताना. गाईज, आता आम्ही वर जातोय आमच्या म्हणजे गाईज, आता जाम काढायला चाललोय. जंगलाच्या रस्त्याने नाही गाईज, हे बघू शकता जाम. गाईज, हे बघा जाम किती मस्त आहेत आणि असे पूर्ण झाडाला आहेत, पण अर्धे पिकलेत अर्धे नाही, असं सीन आहे. चल आदित्य, लवकर लवकर काढ.
गाईज आपण नंतर विहिरीवर पण जाऊया. तिथे आमची विहीर आहे आणि सगळं झाड खाली तिथे समोर जंगल आहे पूर्ण. थांबा 1 मिनटं दाखवतो जंगल तुम्हाला. हे बघा ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पूर्ण जंगलच आहे आणि हे सगळं इथे खाली पण एक नदी आहे. बट आता गरमीमध्ये पाणी नसतं आमच्या इथे. हे बघा किती छोटे छोटे जाम आहेत, बेबी जाम. हे बघा काय तिथे खेळायचा बोंड पण आहे पूर्ण. आणि इथे छोटा भाई हॅलो जाम काढतोय बघा. किती आले भाई? भाई त्यानंतर उद्या आपण कुठे जाणार आहे खाली? उद्या आपण जाणार आहे कोकम काढायला. चला गाईस, कोकम काढायचा पण ब्लॉग भेटणार आहे तुम्हाला. कोकम काढायची पण क्लिप तुम्हाला याच्यामध्ये भेटणार. आणि काजू, मेन म्हणजे कोकणातले फेमस काजू काढायला पण आम्ही तिथे खाली जाणार आहे, खालच्या जंगलामध्ये. हे तुम्ही खाऊ शकता ते पण. असेच तुम्ही हे खाऊ शकता. बोलून नाही तिथे खालच्या ह्याच्यामध्ये तो पण क्लिप येणार, ब्लॉगच समजा. आता आम्ही तुम्हाला नंतर विहिरीमध्ये जाऊ तेव्हा पण व्हिडिओ बनवीन मी. बघा इथे छोटा अननस पण आहे. आता एक तो भाऊ तिथे गेलाय, मी बिना चप्पलचा चाललोय. तो तिथे कोकम काढतो. इथे फणस पण लागले. हे बघा इथे फणस, पूर्ण झाडावर फणस 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 आहेत खूप. आणि हे बघा कोकम पण आहे. कोकम दिसतील की नाही तुम्हाला काय माहिती. थांबा 1 मिनटं. हे बघा हे रेड वाले, ग्रीन वाले आहेत ते सगळे कोकम आहेत. हे बघा हे जायफळीचं पान आहे, हे तुम्ही खाऊ पण शकता. हे बघा काही आता झाडामधून तोडलेत. आणि हे बघा हे सगळे कच्चे काय भाई कोकम. हे बघा, हे बघा काही हे सगळे कच्चे कोकम आहेत. खूप सारेच पिकलेत, कमी आहे बघा. हा जो इथे रेड वाला आहे तो पिकलेला आहे पूर्ण. हे बघा काही एवढ्या साईजचे कोकम आहेत, खूप मोठे मोठे आहेत. गाईज आमचा गावचा काका हाय कर, काका हाय कर. हाय दादा. चला गाईज आता आपण चाललोय मंदिरात हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी. आज उत्सव नाही पण उद्या आहे, तर आता सगळे कार्यक्रम वगैरे आहेत. चला गाईज. आपल्याला जाणारी शिवा पाहिजे. चला गाईज, हा माझा भाऊ दुपारी पण होता. चला आज आपण जातो हनुमान जयंतीच्या उत्सवाला. मेलेल गाईज आता धडपडणार होतो. बॅक कॅमेरा चालू आहे. गाईज खूप मजा येते. मेन म्हणजे उद्या सकाळी मजा येणार. गाईज तिथे बघू शकता ते मंदिर. वर पप्पाने बघितलं तर मारतील. गाईज ते बघा तिथे मंदिर आहे आणि इथे जेवण वगैरे बनवतात सगळे. गाईज आता हरिपाठ सुरू झालं तर तुम्ही हरिपाठ बघा.
गाईज आता आपण जात आहे काजू काढायला आणि विहिरीवर. तर चला तर तुम्हाला दाखवतो. पकडे हां दे, या हातामध्ये दे. इथे या रस्त्याने खाली गेल्यावर इथे पण एक काजू आहे आणि एक समोर जंगलामधून. तर आपण आता समोर चाललोय. हे जे इथून जे डोंगर आहे ते सगळं आमचंच आहे. आता बघू शकता इथे विहीर पण आले. हे बघा विहीर, ते पंप रूम आहे. इथे गणपतीच्या वेळेला आम्ही धो बनवतो, तिथून वरून पाणी येतं. इथे सगळे गणपती विसर्जन होतात ह्या एरियामध्ये. आता गरमीमध्ये पाणी नाही म्हणून नाहीत, पण पावसामध्ये येतं. आता चला आपण जाऊया काजूच्या इथे. हे बघा ही आमची गुरं आहेत आणि तिथे पुढे माझा छोटा भाऊ आहे. गाईज इथून मेन म्हणजे पूर्ण डोंगर दिसतात आणि आमचं घर पण दिसतं, ते पण तुम्हाला दाखवीन. इथे मेन म्हणजे पावसात यायचं. पावसामध्ये आल्यावर जी मेन मजा आहे ना, इथून व्हिडिओ वगैरे काढायची. अच्छा इथून आहे गाईस. कशा कशा रस्त्यामधून जावं लागतं काजू काढायला. ओ भाई कुठे गाईस? ते बघा तुमची मर्जी. तिथे घर आहे आमचे दोन्ही, तिथे सगळे बसले. आणि हे वर भैरवगड. चला काजू कुठे दिसते तिथे? गाईस हा बघा हिरो बनतो गुरांना सोडल्यान आणि गुरं गेलेत अभयमध्ये एकदम खाली. दिसत असतील तर काय माहिती. ते बघा सगळी गुरं अभयमध्ये. हा बघा पळतोय बघा, ते जातात गुरं खाली अभयमध्ये. ते बघा. आणि हा पळतोय बघा, कुठून गेला तो. हा पळतोय. गाईस कोणत्या कोणत्या रस्त्यामधून जावं लागतं त्याचं काय खरं नाही. आणि हे बघा हे पूर्ण काजूचं झाड आहे. पण इथे काजू भाई, काजू कुठे मला दिसत नाही. गाईस हे बघा व्ह्यू चेक करा. इथे जी पावसामध्ये मजा येते ना, ती कुठेच नाही कोकणात. चल चल, आता पाय नाही वासा सापडून तू. ब्लॉग चालू ठेव. हा मी ते ब्लॉगचे काय झाली, ते ब्लॉग चालू ठेवला की माझा ब्लॉग बनेल. मग धडपडीन. तेजस गुरुचे ब्लॉग बघतो. हो हो. तो कधी ब्लॉग बंद केला नाही का त्यांनी? फ्लिपकार्ट मध्ये दाखवला ना, तो फुल ब्लॉग खाली खाली खाली. भाई कोणत्या रस्त्याने जावं लागतं काय खरं नाही ग. चला चला. अरे आपण चुकीच्या रस्त्याने आलोय. घट चल तू. काय झालं तर बाबा आपण निघू इथून.
आई शपथ काटे लागले. का अरे काय पागल बिगल आहे अर्णव. आम्ही लोक आलो. बघा इथे काजू आहेत. नाही पाड. हा बघा इथे इथे पाडतायत त्या काजूला. स्वतःकडे घेच. आरामशीर हा. काठी घेच काठी काठी. हे हळू रे. हातावरती काय चला. गायजा बघा पहिला काजू मी सुरुवात केला तर तिथे पण आहेत त्या झाडावर. तिथे पण आहेत खूप सारे. ते पण गायजे बघा हे सगळ्यात मोठे काजू आहेत जिथे ते रेड रेड वाले आहेत ते. थांबा ते काढल्यावर दाखवतो तुम्हाला. इथे खूप सारे आहेत गायजे बघा. हा वाला असा मोठा काजू आहे. जे वरचे वाल्याची बियर बनते आणि खाली खालचा वाला काजू खातात. त्याला काय होता काजू बिजू काढून झालेत आमचे. आता आम्ही घरी चाललो. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. आणि सॉरी कारण की ब्लॉग मराठीमध्ये आहे. आता गावचे सगळे ब्लॉग म्हणजे आम्ही रत्नागिरी गणपतीपुळेला जाणार तो पण मराठीमध्येच येणार. कारण की आपण कोकणात आलो तर आपण हिंदी ब्लॉग नाही करू शकत. त्यामुळे चला बाय.